कसा आता बुड्याची इच्छा आहे बुवा, तर कसं म्हणे बुवा बुडील सांग म्हणे, तर कसं कोणती गोष्ट लागली तर कोण्या गोष्टी मी कमतरता पडू देत नाही. सांगा कोणती कोणती बुडी बा सांगा. आले आता हे मला चावळ धंदा शिकवायले, पण मी बी कशी लय शातीर बाई आव ना. तुम्हाला ते पाहिजे आणि मला पैसा पाहिजे, तुमचा फायदा घेतो ना मी. पानाचा काय करतो तर कसा कमला, तुला कसं मी कोण्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही. फक्त कसं तू फक्त आपलं एक काम करत जाय. कोणतं काम आहे बापा? आता समजून घे ना कोणतं काम असते तर. आता ते सांगा लागते का बा तुले? तेच ते आपलं. आता तू रात्री कशासाठी बोलायला तर आम्ही ना कसं ते ते काम तेवढं पाय बा तू माया. मग कसं कोण्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाही. पुऱ्या कोर्टाच्या केसले खर्च कसं हा कंदील लावते. तुम्ही जे म्हणून राहिले ना बडेवा ते जमणार नाही बरं. मला लय पैशाची गरज आहे, पण कसं तुम्ही फायदा नका घेऊ बा. पाय रे बा शिवलाल, पाय आता ही बुडी काय म्हणते सांग बा. आपण आता मदत करायला तयार आहे आणि बुडी मदत घ्यायला तयार नाही. सांग आता काय कसं 5 मिनिटं 10 मिनिटाचं काम असते. तेवढ्यासाठी सांग आता एवढी मी मदत करून राहिलो पैशाची. कसं आहे बुडे, आता कसं वायत्या गंगेत घेणं बा हात धुवून आता जाऊ दे ना. काय फरक पडते. आहे त्या बुड्याची इच्छा तसंही त्या राणी म्हणजे काय जा खेकडमध्ये सुकेल बोंबील आहे तो. जाऊ दे बुडे, पाय त्या बुड्याची इच्छा आहे तर ते जमून तेवढं बुड्याचं. तू कसं आहे गड्या, तुझ्या कामाचे काम ठेव. तू याच्यात आमच्या याच्यात कसं मला चुळबुळ नको करू बा. मी जे बोलतो ते करून दाखवत असतो बा. ते तर काही जमणार नाही. कमले असं नको करू ना. आता कसं आहे त्याने ज्यांना काही होत नाही ना. तुले गरज आहे, मलाही गरज आहे. माई डंगरी थकली घरी, माई मेळ येत नाही तर कसं तुम्हाला आवडतं तर कसं आपलं कसं जमू दे. मग कसं तुला कोण्या गोष्टीची कमी नाही पडू देत ना. तुले कसं पिवळचा माल खाऊ घालतो ना मी. टेन्शन न घेऊन फक्त काय 5 मिनिटाचं काम आहे एवढ्यासाठी फक्त. खरंच बुडे, आता तू बुडा एवढं करून राहिला तुझ्यासाठी तर कसं जरासं कसं लक्ष दे त्या बुड्याकडे जरासं. फक्त जरासं. कसं आहे शिवलाल, हो तर काही म्हणत नाही गाड्या. मी कसं विचार करीन त्या गोष्टीवर, बस एवढंच सांगतो तुले. आणि आता काही मला कसं नांदा लावू नका आणि माझ्या डोकं काही खराब करू नका आता तुम्ही. अव कमला, विचार करायचो ती गोष्टच नाही ना. 5 मिनिटात तर इकडे तिकडे होते बापा. 5 मिनिटासाठी एवढा काय विचार करून राहिली तू? 5 मिनिटं फक्त. तुझे 5 मिनिटं दे फक्त मला. 5 मिनिटं. 5 मिनिटं मागून नाही मागशील ते देतो. आता मी ना काय म्हटलं तुम्हाला, भाषा समजली नाही का माई? विचार करून सांगतो बा असं म्हटलं ना मी ना तुम्हाला. मग तुम्ही काय तेच ते लावून राहिले बा. आता माझं डोकं खराब करता काय? सगळ्या गावाला सांगू काय की ह्या बुडा मला असं म्हणते? करू का तुमची बदनामी? नाही बुडे, ते नको करू. ते तो धंदा नको करू बापा. बरोबर, त्या इच्छेनुसार बुडे जा. तुझे मन वाटलं ता सांगजो बापा. बस जबरदस्ती नाही. मग असं पाहिजे बा आपल्याला. तुमची चालूच बाबा निरा जबरदस्ती. सांग बुडे काही निर्णय घ्यायच्या बाबतीत जरासा विचार करा लागत असते की नाही. झटपट असते कोणताही निर्णय बापा. काही बोलता. हो बापा बुडे, तुझ्या इच्छेनुसार बापा. मी काहीच म्हणत नाही तुले. बस बापा, तुले वाटीन ता तू इच्छा होईन ता. मग शिवलाल आता झालं ना तुझं काम, बोलणं झालं ना आपलं त्या विषयावर आता. हो ये घडा शिवला तू नले का मेळ नाही आणला का? काय का माणूस असतो तू? अटीच घोय काय झालं असताना काम आजच मिळालं असताना माया. काय का माणूस असतो? जरा सकलं का जरासा फोर्स करता बुडेली. अरे एवढे काय बिफरले तुम्ही. ते बुडी जर बोकांडली असती, कलमा केला असता तर माघरी तमाशा झाला असताना. ते सध्या काही नाही. थांबा जरासं त्या बुडी मन परिवर्तन होऊ द्या, मग पुढे खायचं. बरं बाबा. चला या. हो बाशी येते रे बा सायाची कमली. येते हे. किती वारकडची इली लेखाची का रातभर तिकडेच राहते का सायाची? आता येतो म्हणे 10 मिनिटामध्ये. म्हटलं काय झप्याला पुरत नाही. थांबा हिची वाट पो. 10 मिनिटं निघून गेले, 2 घंटे निघून गेले. आता 1-1:30 वाजला रातचा, अजून निघून राहिली आहे. काय करून राहिली लेखाची? काही सायाचा काही गेम तर नशीन रे. दुसराच काही घोर तर नशीन सायाचा. हिनं काही दुसरं नाटक तर केलं नाही सुरू कमलीला. काय लेखाचं मला असं वाटतं घोर आहे काही ना काही.
म्हणून तर येऊन नाही राहिली हे. रातचे 2 वाजले ना, अजून याचा पत्ता नाही हिचा. काहीतरी शाळा दिसते मला. मोठा गोर दिसून राहिला. नाही रे डॅने, असा नको विचार करू. नाही नाही नाही, कोंबडी चांगली आहे, शरीफ आहे ते. तसं काही नाही तिचं. गेली शिंते केसबद्दल माहिती काढायला पैसा आदला. आता कसं शिवला पैसा देऊन राहिला, तर पुढे वकील गिकील त्याला पैसा नाही लागणार काय. त्याची लाईन नाही गेली शिंते. नाही तसे धंदे ते कामं नाही करायला गेली ते. नाही नाही नको अनदलो घ्यायला पाहिजे ती घड्या. 10 मिनटं 15 मिनटं अर्धा घंटा झाला, पण 2 घंटे झाले काय पाहिजे हे. आणि गेलीच रात्री 11 वाजता गेली. आता 1 वाजला अजून येऊन नाही राहिली. मली झपणी लागून राहिली, मा पोराली झपणी लागून राहिली. नक्की गेम काय आहे समजून नाही राहिले मला. काय बा काय सुसून नाही राहिलो बा. हो बऱ्या हो 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 काय हागी जागा आहे का दे. अडीच राहतो नाही मी. काही आहे की सुट तुले पुढे जात जाय ना जरासा. अरे बे अटी राहतो लेका, खातो पितो नटी हेगेल बसून राहिला आमच्या घराच्या पुढे. काही लाज वाटते तुले बेसरा. तुमच्या का बापाची जागा आहे का. गोदरी आहे, गोदरीत राहिले सांगता का कुठे जा आम्ही. काय खाजा जा का 5 किलोमीटर बरेले. मुकड्यानं झपून राहा. शिल्लक नको चालून बाबू, पुढे जाय ना पुढे जाय ना. आधी तुला दिसून राहिला माणसा म्हणून आम्ही. माणसे जगत करता का. नाही ना लयशीन गोदरी, पण तिकडे तर जा. आता नाही राहिलो गोदरी गोदरी. मोठा सांगून राहिला डिसा शांतपणा मले. मी नाही जा, मी अटीच बसतो रात झाली. जीव भीते माझ्या पुढे. तुम्ही माणसांना गोदरीत घर तर काय राहिले सांगता काय मी काय करा. म्हटलं समजते घरी राहा मग आल्या गोदरी. शिल्लक आयला का पोरग. अरे आवाज देऊन राहिला तरी पुढे जाऊन नाही राहिलं. जाय ना रे पुढे जाय ना. होय ना पुढे. आता काय झालं झालं आलो 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 येतो. काय बुडे बा काय काय कल्ला करून राहिले. राजा सुखान हागू देत नाही माणसाला तुम्ही. मोठा लाडा नळला फाळणं तुम्ही घेणं दे ना. अरे नाला का तुले घरी दिसत नाही काय. आम्ही अडसा जागी आहो ना. आमच्या देखत आम्हाला वाचणे येत काही वाटते की तुले काही जरा शिक. हाय तुमचं घर, पण मग आता सांगा बरं रात्री बेरात्री जीव घेते ना भूता भूताले. पण ते जाऊ दे. काय बुडी कुठे गेली काय. बुडी गाव गेली काय दिसून नाही राहिली बुडी. पण तुम्ही एवढ्या रात्री जागी काऊन आहो. काय करायला लागते बुटीचं. बुटी कुठे जात काय मग उड्यान घरी इच्छा बुटी कुठे गेली तर. मला काय करायला लागत जातो. बुडी गेली धंदा करायला रात्री. आता काही सोय नाही ना भाऊ. अगं जर रस्त्यावर राहिला ना दड्याने बुडी नक्की 100% धंदा करायला जायला. त्याच पैशावर घर चालू आहे याचं. कोणाला राखण तिचं कधी येते घरी कधी नाही. शाळा मस्त आहे पण आयता वेळ ती रोजदारी. बुडी गेलीच नाही. शाळा करायला शाळा. अरे जाय ना रे शिल्लक कोणाच्या जाय ना तिकडे. तुला हागू नाही दिलं तर मोठा शिल्लक बोलून राहिला गाडीचा निकडून. हल ते कट्टी सायचं म्हणताच झाले ना. आणि एक त्याच्यात कोंबली गायब आहे. साऱ्या गात बॉम्ब करीन तो. बुडी गायब होती राहती बुडी गायब होती. बातका बतंगड बनवायला टाइम नाही लागत गावामध्ये. चाल बाबा झोपून राहतो कधी होते. तू बा या कोंदिल्यापासून जरासं कसं सांभाळून राहत जाय बरं. हा दोन्ही पार्ट्या चालवते. तबले वाजवते आणि चाटी वाजवते. हराम कोर कोंदिल्या बदमाश आहे हा. याच्या नान्य लागायचं बाबू. याच्या गोष्टीवर कोणाची विश्वास नाही ठेवायचा. बदमाश आहे हा कोंदिल्या. हा कोंदिल्या मला तुमच्या अगोदर माहित आहे कसा आहे. लय बदमाश आहे तो. त्याला नुसतं भांडणच पाहिजे. इकडे लावलं काय करते तिकडे करते तो. आणि तरी भोका जर भेटीन खायला तडीचा लवकर जाते. आता तो आपल्या जो आलता की नाही तो भांडणं लायाले चालता की या दोघं भान रट्टारट्टी केली पाहिजे. टेम्पा टेम्पीची एकामेकाचे डोक्षे फोडले पाहिजे. मग त्याला लय मजा वाटते त्या गोष्टीमध्ये कोंदिलेले. हो आबा त्याचे धंदे असते गावामध्ये. त्याला कोण सुद्धा म्हणते हो गावात. लय शिंद्याचा पैसा पण काही कामाचा नाही तो. लुच्चे आहे तो सायाचा. जिकडे जाईन तिकडे तोंड घालते तो. हो म्हणून तर म्हणतो बाबू तुले तर असं कसं सांभाळून राहायचं. त्याच्या नांदी लागायचं नाही अजिबात नाही बिलकुल. कोंदिल्या झाला तो शिवल्या झाला. हे बदमाशच आहे. आता आपण त्या डंगऱ्या अडी गेलतो पालार गेलतो तर होता की नाही माऊली. तो शिवल्याचा सोबती शिवल्याचं पिट्टू आहे ते काहीतरी त्याचं फुसफुस चालू. मी तर म्हणतो याच्यामध्ये शिवल्याचा हात असेल. या शिवलेली रट्टे मारा लागतात आपल्याला चांगले जबून. अरे बाबू ते मला लक्षात आलं ना. हे कोण कांडी फिरवलाय म्हणून. ही सारी कांडी शिवल्यानं कोंदिल्यानंच फिरवलाय. असं मला म्हणजे 100% म्हणजे त्याच्यावर डाऊट आहे. पण कसं आहे का मारामाऱ्याच करत राहतं बाबा. म्हणून कसं आपण तसं संयम ठेवलाय.
थांबा थांबा, त्याचे दिवस भरले आता शिवल्याचे. थांबा तुम्ही, एखाद्या गलतीत सापडू द्या मला. तुम्ही असा हानतो गिन द्याले की बस. हा, त्याचे म्हणजे नानी स्वप्न झाले बाई, असा हानतो द्याले. हो ना, तू बा गलतीत सापडला की नाही सोड्याचा नाही झाले. नाही, बिलकुल दणके म्हणजे दणकेच. विचार नाही करायचा. हो आबा. अरे मोठा आला कडा. या ना आबा, या बसा. काय बा, काही बसत नाही मी. तो ढॅन्या माजला कडलाय. मी गेलतो त्याला भेटायला, हराम खोरायले. मावर बोकांडला वा, तो सुरकांडला चांगला. त्याची बायको ते कमली, त्याच्यापेक्षा मोठ्या जोऱ्या जोऱ्याने बोंबले. हा, तुले काय करावं लागते म्हणे. तू आला का तो आलेल्या दिसा, तू कोणास म्हणे. बा तुले पहिले सांगितलं मी, जाऊ नको तो दिसा, अपमान करून घेऊ नको हातानं. पण तू गोट नाही गेस ना, गेला त्याच्या तोंडाला. आले गेला तू. हा, तुले माहिती किती वाया जायला लागते तर. हा, केली मावर केस, काहीच होत नाही. हलकं भारी माय कोर्टान कोणाचं भारी होते रे. हो आबा, कोर्टात फक्त जाच लागते, तारखा लागतात, दुसरं काही नाही होत. टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही भांडणं करू नका त्याच्याबरोबर, लोकचे बरोबर. नाही ना गड्या, विषय कोर्टाचा नाही ना, पण इनाकारांच्या बदनाम्या होतात ना. काय तर बा, दोघं भाजी केस चालू आहे, कोर्टा काढटी आहे. एक तर तुझे लग्न राहिलं बाबू, त्याचा विचार येते ना मले. दुसरं काय नाही तर काय त्याला काय हे आहे का. तुम्ही मा लग्नाचं काही टेन्शन नाही. चांगले लोक लय लोकांना समजते ना, वांगला कोण चांगला कोण, सारं समजते लोक इले. लेका मले वाटलं नव्हतं लेका एवढा बदमाश निघीन म्हणून. हा, डॅनिया त्या कुंबलीया म्हटलं एवढं ऐकीन म्हणून, एवढे धंदे करीन रिकाम सोट, असं वाटलं नव्हतं. मनी मानशी नव्हतं लेका माय. लय बदमाश झाला लेका हा. गड्या आता करशील काय तू मला सांग आता. हा, तो गड्या त्या डंगरीच्या म्हटलंच ऐकते ना. तिथं काही सांगितलं की तसाच करते बोकांटेन तो. आणि तिले कसं गावातल्या काही लोकांची साथ आहे. हा, तिले तर साथ आहेच ना गावातल्या लोकांची. हे 2-4 जण आहेत ना चिटकेल दिले उचेड्यासारखे. तो कोणतीला झाला, तो मुनशा झाला, तो शिवल्या झाला. हे म्हणजे तिचं रगतच पिऊन राहिले. बैकून देतात तिला, तशीच करते ती. जाऊ द्या, तुम्ही शिमून टाका. काय आपल्याला काय घेणं नाही द्यायचं, त्याचं पापून नाही त्याच्यात होय. चला बरं, जेवण करा तुम्ही, चला. हो गड्या, मला काही भूकही नाही, काही नाही, मी जेवत नाही रे बाबा. हो रगडा, चांगला कोंबडा गेला ना, चांगला म्हणजे गावरान कापेला. चा घे, कसं नवरत लागायच्या अगोदर खाऊन पिऊन घे, मग म्हणजे अजून पार्टी दे रे बाबू, त्याला वाढून दे. चला बाबा, चला. बरोबर बा, आता तुम्ही एवढे नांदा लावून राहिले तर चला बाबा, घेतो 2 घास खाऊन. चला चला. हे चावट कमले का आले येऊन राहिले मा घरी आता. काय हो, काय म्हणतो कमले. या नवऱ्याले जरा आवर, तुला शिल्लक चबरून राहिला. त्याची जीभला चरचर चालून राहिली आता. वाया चालला तो, वाया. या वयात ते बी. शिल्लक नको बोलू, शिल्लक नको भादरू ना. मानवऱ्यानं काय केलं हो तुला. मोठी आली होती टंग टंग करत माघारी. शिल्लक नको बोलू. त्या नवऱ्याला विचार, मला काय म्हटलं त्यानं तर. आता लाजही वाटते तेवढी सांगायच्या वागती. विचार तुला नवऱ्याले, आणि मग मला बोल. मोठे बोलून राहिले, नाकाले पाणी असं. काय काय विचारू मानवऱ्याले. मानवरा मला माहित आहे कसा आहे तर. शिल्लक नको चालू. तू साऱ्या गावाची बावन आहे, सगळ्या गावाला माहित आहे कमली किती बावन आहे. आणि तू काय शिकून राहिली हो मला. मानवरा असा आहे तसा आहे सांगून राहिली मला मोठी. माहित आहे मला काय आहे तर. तू बी शिल्लक नको सबरू. जाय निघ निघ वय घरी. नवरा देव आहे, इकडे तिकडे पाहत नाही कोण्या बाई, इकडे वर मान करत नाही. मोठी शिल्लक चबरून राहिली आहे. मानवऱ्याला म्हणते असं आहे तो तसं आहे तो, मला असं म्हटलं तसं म्हटलं. हे लाजही वाटत नाही इले जरा शिक. सडेल तोंडे, तुला माहित आहे का तुझ्या नवऱ्यानं मला काय म्हटलं तर. सांगू का आता तुला, सांगू का. चाल म्हणे एका रात्रीसाठी मा घरी, चाल म्हणे तू. माझं असं म्हणे तो. लाज वाटते त्याला जराशी. मला माहित आहे ना शिल्लक तोंडे मानवरा कसा आहे तर. मला शानपणा नको शिकू तू मुकाट्यानं घरी चालली जाय आणि मला काहीच सांगू नको असं की तसं मानवरा असं. मला माहित आहे मानवरा काय आहे तर. तू पहिली निघटून फक्त तोंड नको दाखवू मला तू तुझ्या सडे. आता कसं मी तुला प्रेमानं सांगायला आली की तुझा नवरा असा म्हणून राहिला, मला की तसा म्हणून राहिला. उद्या चालून काही झालं असं की तसं, मग कसं मावर तुला बोल नाही द्यायला पाहिजे, हात नाही करायला पाहिजे की कमलीनं केलं हे असं की तसं. पहिले नवऱ्याला आवर आणि मग मला म्हण. सांगून राहिली आता तुले. तुझे तोंड लवकर गायब कर, लवकर निघटून तू. सडेल तोंड नको दाखवू तुझ्या, निघटून. चालली नको शांतपणा शिकू मले. मोठा नवरा सावट आहे तिचा, मला शिकून राहिली. मोठा अंगल्याची दुनियाच नाही बाई. आपण सांगा तिला तर ते काय बोलून राहिली. माय नाव कसं गावात खराब व्हायला म्हणून कसं लोक मले तसेच
बोलतात ना त्याच नजरेनं पाहतात. पण कसं मी तुला चांगलं सांगायला आलती व, पण नको ऐकू तू. पाहिजे तुझ्या नवरा मग काय करते आता तुझ्या मांगे तर मग येतो माझ्याजवळ, मग सांगेन तुले कसं आहे तर. माझा नवरा एवढा चांगला, इकडे जात नाही की तिकडे जात नाही, कोणा बाईसोबत बोलत नाही जास्त, आणि मोठे आरोप लावून राहिली माझ्या नवऱ्यावर. असा की तसा म्हणते तुझ्या नवरा. मला माहित आहे ना काय चीज आहे तू तर. तू बैकून देऊन राहिली ना, तुला वाटते गेली असं सांगलं की आपण बुड्यासोबत भांडण करते. बरं यायची झमका झमकी होते. पण मी तसं होऊ नाही देत ना, मलाही समजते तू किती बदमाश असत. सडेल तोंडी या नांदीला गेल नाही पुरत बापा. तिच्यासोबत बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे, आपल्या डोक्याचा धिंगाणा आहे फालतू. तर भाऊ मला असं वाटून राहिलं बा त्या कमला बुडेले अंड्याने बुड्याला कोणा तरी सपोर्ट आहे, पैसा कोणीतरी पुरून राहिलं त्याले, म्हणून त्यानं कोर्ट केस केली झांगो बुड्यावर आणि त्याच्या नातावर. ते सरपंच वाटायची गोष्टच नाही ना, 100% खरं आहे ते. कोणाच्या सपोर्ट शिवाय काम होतच नाही ना. 100% सपोर्ट आहे त्याने. आता त्या डॅन्या बुड्याचं काय हो, खायची सोय नाही राजे. 100 रुपयाला घ्यायची सोय नाही आहे. आणि तो कुठून कोर्टात पैसे लावणार आणि केस दाखल करणार आहे. खर्च नाही लागत त्याने. कोणीतरी भोगी सापडला द्यायला पैसे पुरवणारा. नाही ते कोणा कोणी तर आहेच त्याच्या मागं. नाही तर कमला बुडे धंदा मंदात नशीन गेला बा चालू. काही म्हणजे कसं बाईची काही कमाई अशी तर काही लाईन नशीन जायची, रात्री फात्री जात तर नशीन कुठे. ते नाही सांगू शकत बा सरपंच, आपण कोण काय करीन तर. कोणाच्या का आपण याच्यात पाहायला गेलो काही सांगता येत नाही. पण ही आवक जी आहे हे कुठून ना कुठून काही ना काही सप्लाय चालू आहे, कुठून ना कुठून. पण पहा ना केवढी मोठी हिंमत त्या बुड्याची, सख्या भावावर केस केली बा. सांगा किती बदमाशपणा. वावरासाठी सख्खे भाऊ वैरी झाले. बा सरपंच तुम्ही कशी गोष्ट करता. इस्टेट आखरी शेवटी ते. अरे पैशा पुढे आणि इस्टेट पुढे भाऊ भाऊ काही नसते. सारे सारखे असतात. ते तर आहेच बाबा. हे संपत्ती माणसाला एकामेका दुश्मन बनवते. अरे बा मी तर तुम्हाला गावात थांबणार, तुम्ही अटी आहे बा. काय बुडे बा वावरात येऊ देत नाही बा आम्हाला. काय गावातच बसवता वठेरा केले. आता तुमच्यासारखं थोडी काम आहे आमचं. राजा बोले नाळी आले. आता कसं तुम्ही या बाबा जुनी आसामी. हो पण ते त्या डॅन्यानं लय वाईट केलं गड्या. हो त्या झांगोवर केस केली गड्या, मला लयच वाईट वाटून राहिलं बा. हो बेकार झालं लेख, असं व्हायला नव्हतं पाहिजे. आता त्याला आपण काय करणार. ते तर त्या नालायक त्या डॅनी बुड्याला समजायला पाहिजे, त्याच्या बायकोला त्या कमलीला समजायला पाहिजे की सख्या बाहेर केस कशी काय करा. त्याला अकलाने आपण काय करू शकतो. सायाचे दोघे नवरा बायको बदमाशात ते दोघंही. पण याला पैसा कोण पुरून राहिलं सायाचं हे नाही समजून राहिलो बा अजून. अरे त्याच्याजवळ तर काहीच नाही आहे. फकणी आहेत ती रुपये त्याच्या खर्चाले नाही आहे. साया आता पैसा कुठून येऊन राहिला याच्याजवळ केस करायला. मला काय माहित बाबा कुठून येऊन राहिला पैसा तर. आम्हीच तर विचारात पडेला. काय जाईल पुरवठा कोणाचा आहे पैशाचा, कोणा लावून दिलं. पैशाशिवाय तर कोणतंच काम नाही होत. याने केस केली कशी. मला काय माहित आहे का उडे बा. मला माहित असतं तर मी तुम्हाला काल विचारलं असतं बापा. पण काहीतरी मोठा भोगी त्याच्या मागं आहे गड्या. पैशावाला माणूस आहे त्याच्या मागं. म्हणून तर कसं पैसा आला तर आहे हरामखोर कोण आहे तर तो लुच्च्या खाणीचा भांडणं लावणारा. चला मग मित्र उर्वित भाग आता आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.